अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर यांच्या वतीनं स्मृती संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा ज्यांना आपण आज देणार आहोत ते महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र भूषण पद्मश्री ज्येष्ठ अभिनेते अशोकजी सराफ उर्फ मामा या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे माजी मंत्री सतेज पाटील ज्यांचं आता आगमन होणार आहे ते मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदय सामंत, विशेष उपस्थित श्री मोहन जोशी साहेब, अशोक सराफ, सौभाग्यवती निवेदिता सराफ या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते गिरीश महाजन, त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित अशोक मामावर प्रेम करणारे सिने सृष्टीचे सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, आत्ताच बंटी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं स्मृती संगीत सूर्याच्या संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा आज पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना आज आपण प्रदान करणार आहोत। या जिल्ह्याचा एक ज्येष्ठ मंत्री म्हणून मी मनापासून या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद। एखाद्या सामान्य कुटुंबातून एखादी व्यक्ती आपल्या अंगभूत अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं की जनता कशी प्रेम करते याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे अशोक सराफ। अतिशय उदयजी सामंत नेहमीप्रमाणे आल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। कारण एखादी व्यक्ती विशेषतः कोल्हापूर शहर हे केशवराव भोसले असतील, बाबूरावजी पेंटर असतील, अशा अनेक दिग्गजांची ही भूमी आहे। छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमी आहे। महालक्ष्मी इथं अधिष्ठान आहे। अशा या पुण्यभूमीमध्ये आज अशोक मामांचा आपण महाराष्ट्र भूषण पद्मश्री हे तर पुरस्कार त्यांना मिळालेलेच आहे, पण आज संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान आपण करत आहोत। वास्तविक आम्ही लहानपणापासून शिने नेते कैलास दादा कोंडके साहेब आणि अशोक मामांचे पिक्चर बघत मोठे झालो। कारण विनोदी पिक्चरचे मला फार आवडतात। तसा बंटी पाटील मी भोळा भावडा असल्यामुळे खळखळून जी माणसं असतात ना त्याच्या पोटात काय असत नाही आणि अशा रीतीनं आणि मला वाटतं आयुष्य वाटते जास्त खळखळून असतं। तर आम्हाला जे आयुष्य वाटलेलं आहे मामा तुमचं आणि दादा कोंडकेजी म्हणा असं माझं मत आहे। कारण एकदा तुमचे पिक्चर बघायला सुरुवात झाली की बराच सगळं टेन्शन निघून जातं। हास्य विनोद कलाकार कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण अशोक मामाच्या निमित्ताने आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। वास्तविक आपण सर्वजण त्यांचं मनोगत ऐकायला आलेला आहात। मला फक्त सिनेमे पाहण्यापलीकडे मला यात जास्त ज्ञान नाही, पण तुम्ही अशोक मामाला शब्द देतो की ज्या ठिकाणी आपण शेकडो नाट्य केली असतील ते संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे दुर्दैवानं जळीतग्रस्त झालं, भक्ष्यस्थानी पडलं। मी या जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून शासनाचा युती शासनाचा एक मंत्री म्हणून येत्या काही दिवसात ते गतवैभवानं पुन्हा उभं राहील, दिमागदारपणानं उभं राहील आणि तुमचे असे सगळी नाटकं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने चालतील एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो। पुन्हा मला जास्त बोलायचं होतं, तुमचंच भाषण लोक ऐकायला आलेले आहे आणि उगाच बंटी पाटलावर टीका केल्यासारखी होईल। पुन्हा एकदा या पुरस्काराबद्दल मला आपण अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद साहेब. रांगडा कोल्हापूरकर हे सगळं मनात ठेवतो आणि योग्य त्या वेळेला आपला निर्णय दाखवत असतो. मला असं वाटतं की या सगळ्या भोळ्या भाबड्या कार्यक्रमामध्ये आपण पुढे जाऊया. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणारे आदरणीय उदयजी सामंत सर यांचं आगमन झालेलं आहे. मी मिलिंद आष्टेकर सर यांना विनंती करते की आपण या